तर मी फ्लावरमध्ये वाटाणा घालून मस्त अशी भाजी बनवलेली आहे. तर ती कशी बनवलेली आहे चला तर ती बघूया. अगदी झटपट तयार होणारी आहे, अजिबात जास्त वेळ लागत नाही, अगदी चविष्ट अशी भाजी तयार होते. नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि हो, मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात प्लीज हे कमेंट करून नक्की सांगत चला. व्हिडिओ आवडले की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे कुटणीमध्ये लसूण टाकून घेतली आहे. त्यानंतर त्यात मी हळद टाकून घेतलेली आहे. त्यानंतर टाकायची आहे त्यात लाल मिरची पावडर. तर मी इथे 1.5 चमचा लाल मिरची पावडर घेतलं आहे. त्यानंतर त्यात जिरं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात धना पावडर टाकायचं आहे आणि हा मसाला टाकून घेतलेला आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला कुटून घ्यायचं आहे. तर मी इथे आता कढई ठेवून घेतलेली आहे. त्यात मी 2 ते 3 चमचे तेल टाकून घेणार आहे. तर तेल छान गरम झालं की त्यात टाकून घ्यायची आहे मोहरी छान तळतळली की त्यात टाकायचं आहे जिरं तळलं गेलं की त्यात एक टमाटा चिरून टाकून घ्यायचा आहे. त्यालाही छान तळून घ्यायचा. नंतर बारीक केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. त्यालाही छान तळून घ्यायचा आहे. आता त्यात टाकून घ्यायचं आहे फ्लावर टाकून झालं की त्यात टाकून घ्यायचे बटाटा. तर मी इथे 2 बटाटे चिरून घेतलेले होते. त्यानंतर वाटाणे आणि मग त्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ हे तुम्ही चवीनुसार टाकून घ्या. आता त्यावर टाकलेली आहे कोथिंबीर. तर कोथिंबीर टाकून घ्या आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. तर हे व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यात अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे. साधारण 2 ते 3 टेबलस्पून एवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे. तर बघा एवढंच मी पाणी टाकून घेतलेलं आहे. तर पाणी टाकून झाल्यानंतर पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि झाकून ठेवेल. भाजी शिजस्तोवर मी याला झाकून ठेवलेलं आहे. तर बघा भाजी छान शिजून झालेली आहे. त्यावर परत मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता की किती छान फ्लावरची भाजी तयार झालेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.